15 ऑगस्ट 2047 जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा आपलं कोपरगाव नेमकं कोणत्या टप्प्यावर पोहोचलेलं असेल? शिक्षण, रोजगार, व्यापार, पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा यांचं स्थान नेमकं कसं असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे व्हिजन विकासाचं. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, स्वयंपूर्ण कोपरगावचं व्हिजन 2047. हजारो वर्षांचा पौराणिक वारसा, विस्तीर्ण गोदाघाट, शतकापूर्वीची व्यापारपेठ, कौशल्यवान युवा पिढी, सर्वसमावेशक समाज आणि परिपूर्ण कनेक्टिव्हिटी ही आपल्या कोपरगावची बलस्थानं. पौराणिक नगरी ते आधुनिक शहर अशी कोपरगावची वाटचाल सुरू आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई या तीनही मार्गांनी कोपरगाव थेट जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचलंय. आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गापासनं महाराष्ट्रातील सर्वात कमी अंतरावरील शहर आपलं कोपरगाव ठरलंय. आपले लाडके लोकप्रतिनिधी आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री ओमप्रकाश दादाप्पा कोयटे तथा आपले काका यांच्या आवाहनाला आपण दिलेल्या प्रतिसादातनं कोपरगावचा विकास आराखडा प्रत्यक्षात आलाय. पहिल्या 100 दिवसात आम्ही ही उद्दिष्ट निश्चित गाठणार आहोत. नगरपालिकेची अद्ययावत वेबसाईट, पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ, बाजारपेठेत पार्किंग जागा निश्चिती, हरित कोपरगाव, 100 दिवस 1000 वृक्ष, ओपन स्पेसची स्वच्छता, भटक्या जनावरांचा बंदोबस्त. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी नगरपालिकेचा कारभार थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्यासाठी प्रभागनिहाय प्रशासन भेटीचे उपक्रम हाती घेणार आहोत. जनतेला थेट कारभारात सहभागासाठी काका आपल्या दारी. प्रभागनिहाय तक्रार निवारण व्हॉट्सअप ग्रुप, एक खिडकी योजना सारखे उपक्रम राबवणार. कोपरगावकरांचं आरोग्य जपत आरोग्यम धनसंपदा हा मूलमंत्र मानत आरोग्यदायी कोपरगावचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू. 100 बेडचं अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांना हेल्थ कार्ड, प्रभागनिहाय आरोग्य शिबिरं, नगरपालिका मुख्यालयात वैद्यकीय मदत कक्ष. कोपरगाव शहराची शाश्वत स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी धोरणात्मक निर्णय. आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातनं मंजूर रुपये 280 कोटींची भूमिगत गटार व सिवेज ट्रीटमेंट प्लांट लवकरच पूर्णत्वास नेणार. कचरा संकलनाचं सुसूत्रीकरण. वेस्ट टू वेल्थ धोरणातनं कचऱ्यापासनं सेंद्रिय खत निर्मितीला चालना. धुळगावचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी तंत्रज्ञान आणि लोकसहभागातलं शाश्वत तोडगा. उत्तम रचना आणि सौंदर्य दृष्टिकोनाची जोड देऊन शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तू व त्यांचं सुशोभीकरण प्रकल्प हाती घेणार. बहुप्रतीक्षित नागरी उद्यानाचं स्वप्न साकारणार. माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातनं मंजूर झालेल्या साईबाबा कॉर्नर इथं प्रस्तावित रुपये 1 कोटी रुपयांच्या उद्यानाचं काम लवकरच पूर्णत्वास नेणार. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील पौराणिक स्थळांचं जतन आणि संवर्धनाला गती देणार. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत 100% शहर टप्प्याटप्प्यानं CCTVच्या कक्षेत आणणार. शहर पोलीस व नगरपालिका समन्वयासाठी पालिका मुख्यालयात मध्यवर्ती कंट्रोल रूम उभारणार. आत्मनिर्भर कोपरगाव या ध्यासातनं प्रगतीपथावरील 4ही व्यापारी संकुलाच्या कामाला गती देणार. तसंच शहरात अन्य व्यापारी संकुलांची संख्या वाढवणार. मेक इन कोपरगावला चालना देणार. कोपरगाव शहरातील किमान 5000 महिला युवकांना लघु उद्योगांचं प्रशिक्षण देणार. आत्मनिर्भरतेतनं कोपरगावच्या दरडोई उत्पन्नात भर घालणार. शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातनं
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचे उपक्रम हाती घेणार. नगरपालिका शाळातील इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी या वर्गातील प्रतिवर्ष 5 विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष फेलोशिप. कोपरगावचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शहराची सांस्कृतिक चळवळ उंचावणार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणार. कोपरगावातील क्रीडा नैपुण्याला चालना देणारं हक्काचं क्रीडा संकुल शहरात उभारणार. साईबाबा कॉर्नर नजीक केबीपी विद्यालयाजवळील जागेत भव्य क्रीडा संकुलाच्या उभारणीला लवकरच सुरुवात. इनडोअर गेम हॉल नूतनीकरण. दरवर्षी नगराध्यक्ष क्रीडा महोत्सवाचं आयोजन. आशुतोष दादांच्या साथीनं विकासाला गती देऊयात. ऊर्जा आणि अनुभवाची सांगड घालत स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, स्वयंपूर्ण कोपरगावचं स्वप्न प्रत्यक्षात साकारूया.